गुड आफ्टरनून गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो हा मी सेकंड ब्लॉग शूट करत आहे. पहिल्या ब्लॉगला तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिला, त्यासाठी थँक्यू सो मच. आता मी काहीतरी करत आहे, गडबड म्हणजे की करत आहे काहीतरी, कारण की आम्ही ना माझ्या आईचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू टू. तर त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे, कारण की आता त्यांची मुलगी जॉबवर असल्यामुळे त्यांना काही स्पेशल फील नाही करणार हे तर असू शकत नाही. सो मी त्यांच्यासाठी काहीतरी मोठं करणार. त्यांनी कधीच एक्सपेक्ट पण नसेल केलं ही गोष्ट की मी करू शकते म्हणून, त्यांची पोरगी करू शकते म्हणून. सो मी त्यांच्यासाठी काहीतरी घेणार आहे. ऑफिसमॅनचा बर्थडे आहे का, तर मी मग आता मार्केटमध्ये चालली आहे. वेळ आहे त्या बर्थडेला खूप अजून, तुझी मी करणार आहे. त्याच्यासाठी थोडं डोकं लावावं लागते, खूप काहीतरी करायला लागते, हे ते त्यासाठी मला स्टँडर्ड लावावं लागेल. तर मी करत आहे. म्हटलं तर मी एवढं मोठं गोष्ट करत आहे, तर तुम्ही पण बघा की मी कशी धावपळ करणार आहे, काय करणार आहे. तर आता आईला विचारू आपण, तिकडे बर्थडेला गिफ्ट काय पाहिजे. तर आता मी विचारता येईल की गिफ्ट काय पाहिजे, नाहीच म्हणा मी काय पाहिजे म्हणून विचारून घेतलं ना. बर्थडे को गिफ्ट क्या चाहिए? मला काय नाही त्याच्यात बर्थडेला गिफ्ट. सांगा काय पाहिजे तुम्हाला बर्थडेला गिफ्ट. काहीच नाही पाहिजे. हॅलो गाईज. सो त्या दिवशी मी ब्लॉग चालू केला होता. मार्केटमध्ये जाणार होती आईसाठी बर्थडे गिफ्ट घ्यायला, पण मार्केटमध्ये गेली, पण सीन असा झाला की आमच्या गावात काही भेटेच ना, म्हणजे की मला जे घ्यायचं होतं ते भेटलंच नाही मला. मग मग पूर्ण मूड ऑफ झालं होतं आणि व्हिडिओ बनवायचा राहून गेला होता. मी काही व्हिडिओ बनवलाच नाही त्या दिवशी. मग मी बंद करून टाकला आणि मग माझी जॉब असल्यामुळे मला काही टाइमच नाही मिळाला अमरावती जायचा. मग मागे मी गुरुवारीला अमरावती गेली होती, 13 तारखेला गेली होती अमरावतीला मी. मग तिथे गेली, मला सुट्टी होती त्या दिवशी. मग मी अमरावतीला गेली, कॉलेजला पण गेली, प्रॅक्टिस वगैरे केली तिथे. आणि मग मी अमरावतीला गेली आणि माझ्या दिदीला वगैरे कॉल केला होता. त्यांनी सांगितलं मला कुठं जायचं, कसं जायचं. मग मी गेली आणि शॉपमध्ये गेली आणि मला जे घ्यायचं होतं ते मिळून गेलं. मी विसरूनच गेली, अरे एली ना तू तो ब्लॉग शूट करत आहे ना, मी जायचं कुठं, म्हणजे जिथं जाणार होतं तिथलं काही शूट केलं ना मी, म्हणजे कुठं जाणार आहे, कसं काय, काहीच सांगितलं नाही, म्हणजे काही शूट केलं, लक्षच नाही माझं. मी ब्लॉग इतकी दगदग झाली होती त्या दिवशी आणि वेळ पण खूप झाला होता. मी गेली डायरेक्ट शॉपमध्ये, बघितलं, मला आवडलं, मी डायरेक्ट बुक करून टाकलं. आणि मग मला आठवलं की व्हिडिओ बनवत आहे म्हणून. मग मी तिथला थोडे क्लिप घेतले, मी तिथले तेच दाखवणारच मी तुम्हाला. हे सांगायचं राहिलं होतं, म्हटलं पहिले शूट करून घेऊन सांगून देतो म्हटलं. बघा पुढे काय होतं. सो गाईज, अमरावती मला दिवसामध्ये तर काही भेटलं नाही. सो मी अमरावतीला आली आणि मला इथे माझ्या आईसाठी गिफ्ट मिळून गेला. पेमेंट वगैरे पण झालेलं आहे. सो आता होम डिलिव्हरी घरी मिळून जाणार. मी तुम्हाला सांगणार की पुढं कसं होणार, काय होणार तर. फायनली गाईज, मी माझ्या आईसाठी त्यांचं बर्थडे गिफ्ट घेतलं. म्हणजे की बर्थडे गिफ्ट होतं वॉशिंग मशीन, कारण की त्यांची खूप वर्षापासून इच्छा होती की त्यांना वॉशिंग मशीन घ्यायची आहे. म्हणून मी फायनली त्यांच्यासाठी आता वॉशिंग मशीन बुक करून टाकली आहे. 26 त्यांच्या बर्थडेच्या दिवशी घरी येऊन जाणार, त्यांना कोणाला माहित नाहीये. सो भाई खूप खुशी होत आहे, खूप असं इतनी खुशी, इतनी खुशी, इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई. चांगलं वाटत आहे की हा आईसाठी बर्थडे गिफ्ट घेत आहे म्हणून. आज मी खूप खुशी आहे. सो मी आता मस्त माझ्या आईसाठी वॉशिंग मशीन घेऊन घेतली. आता मी पैदल चाललो रस्त्यानं. आता मी शोधतो काहीतरी खात, की इतकी म्हणजे खुशी झाली, भूक लागून गेली. सकाळपासून आम्ही अमरावतीमध्ये फिरून आलो. सो हे माझी बहीण. सगळं झालं, तिकडं पण झाली, घेऊन घेतली. आता 26ला ते होम डिलिव्हरी घेऊन जाणार. आता मी निघालोय घरी जायसाठी. खूप थकलो, खूप डोकं झालं, खूप झालं. आता घरी खूप बर्थडे आहे, दाखवतो मी तुम्हाला. खूप बर्थडे भांडण पण चालू आहे. भांडण चालू सीटसाठी. सो घरी आली मी, आता फ्रेश पण वगैरे झाली. आता डायरेक्ट 26 तारखेला वॉशिंग मशीन घरी येणार आहे. सो मम्मीचं काय रिॲक्शन राहणार आहे ते आपण नक्की कॅप्चर करूच. त्याच्यासाठी जेवढा मोठा ब्लॉग शूट केलेला आहे. तर सो व्हिडिओ बघत राहा की आईचं काय रिॲक्शन राहणार आहे ह्या गोष्टीवर. नक्की बघा. तो शेकोटीचा कार्यक्रम चालू आहे. आम्ही सगळे फ्रेंड त्यानंतर भेटलो, तर आता मी शेकोटी करत आहे. हे बघा, काहीतरी माझा अभ्यास करून मानसिक संतुलन बिघडलं. क्यों नहीं हो रही पढ़ाई? एग्जाम बगल में आ गया, लाइफ में कुछ करना है, अगर ऐसा है
दहावीत असून अभ्यास नाही करत पोरी. थांब थांब जास्त गेल्यावर मानसिक संतुलन बिघडलं आता काढते अशी कुठे अशी थोडीशी चांगली दिसली पाहिजे ना आपली भरभरून. थांबा बाई. जळू दे ना. गजब बेइज्जती है. काय करायचंय काय करायचंय स्क्रिप्ट घालायला लावलाय तर उद्या आम्हाला अरे उन्हात चिल्ड्रन उन्हात बसून भाषण दिलं तर पाहिजे तुम्ही. भाषण नाही उद्या आम्हाला स्पोर्ट ड्रेस घालून सांगितलं स्वेटरही नाही घालू देत. कळते कोणतं ते प्लास्टिक काय करायचंय लवकर सांगा. एवढं नको सगळे हॅपी बर्थडे गरीबो का बर्थडे. हॅपी बर्थडे तू काय इन्स्टावर टाकला तू गुड मॉर्निंग गाईज. आज आहे 26 नोव्हेंबर आणि आज आहे आईचा बर्थडे. तो सकाळी सकाळी वॉशिंग मशीनवाल्याचा कॉल आला की आम्ही अर्ध्या तासात येत आहोत वॉशिंग मशीन करायला द्यायला. सो तो लवकरच येत आहे. आईचं रिॲक्शन काय राहणार आहे ते पाहू. मी पण रेडी झालेली आहे व्हिडिओ काढायला. तर बघू काय होते. तर फायनली आलं मम्मीचं रिॲक्शन. हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे. थँक्यू. आम्ही बाहेर हॅपी बर्थडे करे आवने पण आनंद आवडतं कधी वॉशिंग मशीन. ओ हॅपी था यार. रिॲक्शन तेव्हा नाही ते फ्लश वर जायचं आपल्याला. भेटून फायनली माझ्या आईची वॉशिंग मशीन आलेली आहे. आईची रिॲक्शन म्हणजे मला शिव्या गाळत होती. कायली घेतली नंतर घ्यायची होती. अरे बाई घेऊन दिली आता खुश राहा. खूप खुश झाली माझी आई. तर आता अजून सरप्राईज बाकी आहे संध्याकाळी. तर ते हा एक फर्स्ट पार्ट राहणार आपला. जे संध्याकाळी होणार आहे धमाल त्याचा पार्ट सेकंड राहणार. सो तो पण टाकन मी. सो मजा करू. बघत राहा.